नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी मोठी अपडेट असणार आहे। शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला वेळेवर पाहण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे चॅनलची। चला तर मग आपण थेट शासन निर्णय जाणून घेऊया। तर स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सन 2026-27 या वर्षाकरता माहे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला असून या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत आता 28 जुलै 2026 रोजी हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र लाभार्थ्यांसाठी ही अपडेट जाणून घेणं गरजेचं आहे। आता हा हप्ता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता वितरित केला जाणार आहे, मात्र हा हप्ता नेमका मिळणार आहे कुणाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना, वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी सन 2026-27 या वर्षाकरता निधी वितरित करण्यासाठी माहे जुलै ते ऑगस्ट या ठिकाणी निधी वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे। आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा उल्लेख आहे, मात्र हा जो शासन निर्णय आहे तो लाभार्थ्यांसाठी नसून हा शासन निर्णय आहे या योजनेवरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती जे अधिकारी जे लोक काम करतात त्या सर्वांचा जुलै आणि ऑगस्टचा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय मंजूर झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार पाहू शकता, सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 159,18,29,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेतील आस्थापनेसाठी एकूण 63,84,75,000 इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीतून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी या ठिकाणी पाहू शकता जो निधी आहे तो आपण मंजूर झालेला आहे आणि हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे। यासाठी वित्त विभागाने वितरित केलेल्या उर्वरित तरतुदीमधून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 23,21,96,400 एवढा व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेवरील आस्थापनेसाठी 9,52,21,950 एवढा निधी वितरित केला जात आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती आपल्याला मिळत आहे। विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जुलै ते ऑगस्ट 2026 या कालावधीकरता बीज प्रणालीवरील तरतुदीमधून सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळालेली आहे। थेट सांगितलेला आहे, जो निधी मंजूर झालेला आहे तर निधी वितरण करण्यास मंजुरी मिळालेली आहे आणि यानुसार आता निधी वितरित केला जाणार आहे। मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल। मागच्या 2-3 महिन्यांपासून अनुदान वेळेवर जमा होत होतं, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये हा आता अनुदानासाठी वाट पाहावी लागत आहे। या ठिकाणी पहा, ऑगस्ट महिन्याचं अनुदान संदर्भात आणखीन कुठला शासन निर्णय निर्गमित झालेला नाही लाभार्थ्यांसाठी आणि जुलै तर संपत आलेला आहे जुलै संपत आलेला आहे तरी जुलैचं अनुदान बऱ्याच लाभार्थ्यांना वितरित झालेलं नाही। आता काहीच लाभार्थ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे। नेमकं कोणकोणत्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आकडा स्पष्ट होईल की किती लाभार्थ्यांना आणखीन अनुदान जमा झालेलं नाही आणि किती लाभार्थ्यांना हे अनुदान आलेलं आहे।
पहा, जुलै आणि ऑगस्ट अनुदान वितरणासंदर्भात जशी ऑफिशियल अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.